नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। विनय निशाण सामाजिक संघटनेचे रावेर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन। रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेल्या बौद्ध समाजातील विविध समस्या संदर्भात चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यासाठी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी रावेर तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये बौद्ध समाजातील विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले, परंतु 10 दिवसात सुद्धा दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे रावेर येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने रावेर तालुक्यातील बौद्ध समाजाच्या असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे या उद्देशाने निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करून बौद्ध समाजाच्या व्यक्तींचा जाणीवपूर्वक मानसिक छळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, कर्जत गावात शासनाने बौद्ध समाजाला दिलेल्या गट क्रमांक 152 हा भूखंड दफनभूमीकरिता आरक्षित असताना त्या भूखंडावरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे। अहिरवाडी रमजीपूर येथे गेल्या 50 वर्षापासून बौद्ध समाजाची अतिक्रमित घरे त्यांच्या नावावर करण्यात यावी। पुनखेडा येथील बौद्ध समाज वस्तीच्या मुख्य मार्गावर जाणीवपूर्वक समज देऊन सुद्धा वारंवार शेणखत टाकून बौद्ध वस्तीकडे येणारा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी दिला आहे। या प्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल गाडे, आरोग्य समिती तालुका अध्यक्ष सदाशिव निकम, युवक तालुका अध्यक्ष विकी जाधव, युवक नियोजन समिती अध्यक्ष विशाल तायडे, नारायण सवर्णे, अंकुश इंगळे, महेंद्र कावडकर, आकाश निकम, उदय वाघ, दादाराव निकम, गोकुळ रायमळे, दिनेश ससाणे, कुथलेश इंगळे, मनीषा वानखेडे, सुशीला बाविस्कर तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन महाजन, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी।